नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राघवला इकडे प्रश्न पडलेला असतो, ही पिंकी आणि हे कृष्णा या दोघींचं नक्की काय चाललेलं आहे. त्यावेळेस पिंकी आणि कृष्णा बोलत असतात. पिंकी म्हणत असते की कसे आता माझी बेस्टी लग्न करणार, म्हणजे ती कोणाशी लग्न करते, मुलगा कसा आहे, काय आहे, कोण आहे हे तर पारखून बघायलाच पाहिजे ना. म्हणून तुमच्या घरच्यांची परीक्षा घेण्यासाठी मी इथं आलेले होते, कारण माझी कृष्णा या घरामध्ये सुखाने राहील की नाही हा प्रश्न मला पडलेला होता आणि त्याचं उत्तर मला जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच मी इथं आलेले होते. कारण राघवला प्रश्न पडलेला असतो की ही पिंकी इथं का आलेली आहे. कारण पिंकीने तर जे कारण दिलेलं होतं की तिच्या नवऱ्याला सिंधू पळवून घेऊन गेलेली आहे, मग आता सिंधूच्या होणाऱ्या नवऱ्याला मी पळवणार, हे जे कारण पिंकीने सांगितलेलं असतं, या कारणाचा आता राघवला त्रास होत असतो. राघवला हे पटतच नसतं की हे कसं शक्य आहे. कारण इतके दिवस तर पिंकी असं कारण देऊन थांबत होती, मग अचानक असं काय घडलेलं आहे की आता पिंकी म्हणते की मी माझ्या बेस्टीच्या लग्नाला आलेली होती. त्यावेळेस सिंधू राघवच्या जवळ जाते, म्हणजे कृष्णाजवळ जाते आणि म्हणते ए लंबू, तुला काय करायचं रे, ती माझी बेस्टी आहे, अशा भाषेत ती राघवशी बोलत असते. तेव्हा राघव मात्र शांतच झालेला असतो. त्याला कळत नसतं की आता उत्तर काय द्यायचं आहे, नक्की या दोघींचं काय चाललेलं आहे, हा प्रश्न मात्र राघवला पडलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पिंकी मात्र त्यांच्याकडे बघतच असते. पिंकी म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, हा जो तुझा होणारा नवरा आहे ना ग कृष्णा, खरंच जबरदस्त आहे, असं पिंकीचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राजश्री जी आहे ती गेलेली असते देवदर्शनासाठी, कारण सिंधू आणि राघवचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून ती देवदर्शनासाठी गेलेली असते. आणि जेव्हा आता ती परत येते तेव्हा आता सिंधूच्या रूममध्ये जायला निघालेली असते. तर इकडे रुक्मिणी काकू तिथे येते आणि म्हणते, अगं राजश्री, तू आत्ता आली आहे प्रवासावरून, जरा फ्रेश हो, आराम कर, नंतर जा ना तू. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं रुक्मिणी काकूला त्याचबरोबर रत्नाकर समोर असताना पण राजश्री म्हणत असते, नाही, आता गुरुजींनी हे कुंकू दिलेला आहे आणि हा प्रसाद दिलेला आहे तो मला सिंधूला द्यायचाच आहे. कारण इकडे कृष्णा आणि राघव त्याचबरोबर पिंकी एकत्र असतात, म्हणून रुक्मिणी काकू जाऊ देत नसते. पण राजश्री मात्र ऐकायलाच तयार नसते. राजश्री म्हणत असते की नाही अहो वहिनी, मी आत्ताच आले, मी फ्रेश आहे, मला आधी तिला लावू द्या ना कुंकू. एवढं सगळं आपण जे केलेलं आहे ते सिंधू आणि राघवचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी केलेलं आहे. आणि मग मी एवढं आता मंदिरातनं कुंकू प्रसाद आणलेला आहे आणि तो जर तिला दिला नाही तर कसं वाटेल. तर तसंच राजश्री निघालेली असते. त्यावेळेस रेश्मा आणि ऋतूच्या तिथे येतात आणि त्या म्हणू लागतात की आलात तुम्ही. रेश्मा म्हणते, काकू मी तुमच्यासाठी गरमागरम आल्याचा चहा करू का, चला बरं तुम्ही. पण इकडे राजश्री मात्र ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते की नाही नको, मला आधी मी सिंधूला कुंकू लावून येते. इकडे ऋतुजा पण म्हणत असते, पण राजश्रीला मात्र आता शंका येऊ लागते. ती म्हणत असते की या दोघीजणी एवढं असं का बोलत आहेत, नक्की काय झालेलं आहे, कशामुळे हे असं थांबवत आहेत मला, हा प्रश्न आता राजश्रीला पडलेला असतो. आणि राजश्री अजिबात ऐकत नाही. ती तशीच आता राघवच्या रूमकडे निघालेली असते, कारण रुक्मिणीने तिला सांगितलेलं असतं की कृष्णा ही राघवच्या रूममध्ये आहे. आता ती ऐकत नाही. रत्नाकरला पण कळत नाही आहे नक्की काय झालेलं आहे, या तिघी का थांबवत आहेत, ही गोष्ट रत्नाकरला पण कळलेली नसते. त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की जे काय घडलेलं असतं ते अगदी सिंधू आणि पिंकी बोलत असतात. कारण पिंकी म्हणत असते की, आणि तेवढ्यातच तिथे राजश्री येते आणि राजश्री आलेली पाहून राघव पण शांतच होतो. राघवचं असं म्हणणं असतं की आता आई आलेली आहे आणि आईच्या समोर काही बोलायला नको, नाहीतर ही कृष्णा आहे ना पुन्हा परत राडा करणार आणि ती प्रत्येक वेळेस ऐकवत राहणार. ही गोष्ट राघवला पण चांगलीच माहिती असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता राघव त्याचबरोबर रुक्मिणी सर्वजण तिथं आहेत आणि सिंधू म्हणजे कृष्णाशी बोलायला राजश्री तिथं आलेली आहे. तर राजश्री तिथं आली आणि मग सिंधूला विचारते की सिंधू, तू कुठं गेलेली होतीस, मी इथे गेले नव्हते तेव्हा. सिंधू म्हणते की मदर, मी कुठे जाणार आहे, एकतर घरी, हॉस्पिटलला, नाहीतर मंदिरात. मी मंदिरात गेलेली असेल. आणि मग ती हसत उत्तर देते, कारण जेव्हा राजश्रीचा फोन आलेला असतो तेव्हा राजश्रीला तिच्याशी बोलायचं होतं आणि सिंधू तेव्हा तिथं नव्हते, म्हणून सिंधूसाठी तिने प्रश्न विचारलेला असतो. आता सिंधूने तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं. मग सिंधू तिथं असते तेव्हा लगेचच राजश्री विचारते की ही कोण. त्यावेळेस आता पिंकी स्वतःची ओळख करून देते. मी पिंकी युवराज धोंडे पाटील, म्हणजे मी
कृष्णाची. आणि त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसतो, कारण ज्या गोष्टीची भीती वाटत होती की ही जी पिंकी आहे ती आता कृष्णा म्हणणार आहे, म्हणून सगळेजण अगदी घाबरलेले असतात. म्हणूनच ते राजश्रीला इकडे सिंधूच्या रूममध्ये येऊ देत नसतात आणि नेमकं आता कृष्णा म्हणून तिने ते बोललेली असते. आणि त्याचबरोबर आता सगळ्यांनाच काळजी वाटत असते. त्याचवेळी रत्नाकर म्हणतो, पिंकी युवराज धोंडे पाटील म्हणजे साताऱ्याच्या आमदार ना? तेव्हा पिंकी म्हणते की हो. तेव्हा रत्नाकर सांगू लागतो की खरंच तुम्ही ना अगदी तरुण तडफदार नेतृत्व आहे, तुम्ही खरंच जनतेसाठी खूप चांगलं काम करता. आणि रत्नाकरने मध्ये बोलल्यामुळं आता इकडे सिंधू आणि पिंकीचा प्रश्न मिटलेला असतो आणि राजश्री थोडीशी नॉर्मल असते, कारण पिंकी आता सांगत असते. त्यावेळेस रत्नाकर पिंकीचं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की काहीही झालं तरी तुम्ही जे काम करत आहात ना ते खरंच खूपच जबरदस्त असं काम करत आहात आणि त्या कामाची पोचपावती ही तुम्हाला मिळतच असते. आणि लगेचच पिंकी म्हणते की हो, कसं आहे, आपण जनतेसाठी जनतेचे सेवक आहोत तर जनतेसाठी काम केलंच पाहिजे, असं पिंकी सांगत असते. त्यानंतर आता सिंधू राजश्रीशी बोलत असते. ती राजश्रीला म्हणत असते की मदर, तुला मंदिरात जायचं होतं तर तू मला सांगायचं ना, मी गेले असते, तू जायची काय गरज होती? आणि एवढ्या पायऱ्या चढून तू वरती तिथं गेली, तुला त्रास नाही का झाला मदर? असं म्हणत इकडे कृष्णा ही राजश्रीशी बोलत असते. तिची काळजी असते आणि ती विचारते की मदर, मला एक सांग बरं, तू आल्यानंतर औषध घेतलं का आणि आराम केलेला आहे का? तेव्हा ते सगळेजण सांगू लागतात की नाही. तर इकडे ऋतुजा आणि सर्वजण सांगत असतात की नाही, त्यांनी आरामही केलेला नाही, आधी पाणीही घेतलेलं नाही आहे, त्या डायरेक्ट तुझ्याकडेच आलेल्या आहेत. तर राजश्री लगेचच सिंधूला कुंकू लावते आणि प्रसाद देत असते. तेव्हा सिंधू म्हणते की मदर, एवढासा प्रसाद बसा बसा खायला मी काय ऋतुजा काकू थोडीच आहे, मला थोडासा प्रसाद हवा आहे. आणि सगळेजण हसू लागतात. सिंधूच्या या बोलण्यामुळे सगळ्यांना हसू येतं, कारण ऋतुजाचं खाणं, तिला जे आवडते त्या गोष्टी हे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि त्या सगळ्यांबद्दलच इथे ऋतुजाबद्दल सिंधू बोललेली असते. ऋतुजा थोडीशी लाजल्यासारखी होते, पण सगळेजण हसतात. त्याचबरोबर मधू पण तिथं आलेली असते आणि राघव आणि सिंधूच्या लग्नाचं हे सगळं चालू आहे. यामुळं मधूला खूपच राग आलेला असतो. मधू म्हणत असते की आता या कृष्णाला तिनं दिलेलं जे प्रॉमिस आहे त्याबद्दल मला बोलावंच लागणार आहे. आणि मग इकडे सिंधू आणि पिंकी दोघीही नाचू लागतात आणि रुक्मिणी राजश्रीला त्या सांगत असतात की खरंच आता जे काही चाललेलं आहे ते खूपच भारी चाललेलं आहे. त्यानंतर आता सगळेजण जातात, कारण रुक्मिणी म्हणते की आपण स्वयंपाकाचं बघूया चला पटकन, आणि सगळ्यांना ती घेऊन जात असते. त्याचवेळी मधू मात्र सिंधूकडे येते आणि म्हणते की तू मला काय प्रॉमिस केले हे विसरू नको, एवढं लक्षात ठेव, आणि तू परत का आलेली आहे, नक्की कुठं गेलेली होती, असे प्रश्न आता मधूला पण पडलेले आहेत. आणि मधू ते प्रश्न विचारत आहेत, पण सिंधू मात्र तिच्या पद्धतीने तिला उत्तरं देऊन तिची वाट लावत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं पिंकी हे सर्व पाहत असते, कारण इतक्या दिवसांमध्ये पिंकीला पण कळलेलं असतं की मधू काय करू शकते आणि मधू कोणत्या लेवलला जाऊ शकते. राघव मात्र एकटक कृष्णाकडे पाहत असतो. तो म्हणत असतो, मला एक कळतच नाही आहे की अजून पण ही मान्य का करत नाही आहे की ती कृष्णा नाही आहे तर सिंधू आहे, असं राघवचं म्हणणं असतं. इकडे राजश्री त्याचबरोबर रुक्मिणी सर्वजण बाहेर आलेले असतात आणि सर्वजण बोलत असतात. आता राजश्री त्याचबरोबर रुक्मिणी यांचं म्हणणं असतं की आता लवकरच या सिंधू आणि राघवच्या लग्नाची तारीख काढायची आहे. राघव मात्र विचारच करत असतो की अजूनही मला सिंधू का सांगत नाही आहे की ती सिंधू आहे, अशी कोणती गोष्ट घडलेली आहे की तिला एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवावं लागत आहे. परंतु राघवच्या लक्षातच येत नाही की आपली सावी गायब आहे, नक्की सावी कुठं आहे. पण राघवला तर असं वाटत असतं की सावीला सिंधूनेच बाजूला ठेवलेला आहे आणि ती माझी भेट घालू देत नाही आहे, असं राघवला वाटत असतं. पण हे सगळं सिंधू जे करत असते ते राघवसाठीच करत असते, ही गोष्ट मात्र राघवच्या लक्षात येत नाही. आता सगळेजण बाहेर गेलेले असतात. ते दोघंजण एकमेकांकडे पाहत असतात. पिंकी म्हणते की नजर हटी दुर्घटना घटी, असं म्हणत ती सिंधूला राघवच्या दिशेने ढकलते. तसं ढकलल्या क्षणी राघव जो आहे तो सिंधू आणि राघव एकमेकांच्या मिठीत येतात आणि राघव एकटक सिंधूकडे पाहत असतो आणि इकडे पिंकी मात्र त्या दोघांकडे पाहत असते. पिंकी म्हणत असते की खरंच अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे, आमच्या जोड्यासारखा जोडा आहे, असं पिंकीचं म्हणणं असतं. पिंकी पण खुश झालेली असते राघव सिंधूला एकत्र बघून. त्यानंतर राघव मग सिंधूच्या गालांवरती हात ठेवतो आणि सिंधूला स्वतःच्या जवळ घेतो आणि सिंधूला म्हणतो की आय लव्ह यू सिंधू,
आणि त्याचवेळी मधू मात्र हे सर्व पाहत असते. सिंधूजवळ राघवने प्रेमाची कबुली दिलेली असते. इतक्या दिवसानंतर ती परत आलेली आहे आणि राघव तिला जवळ घेऊन तिला प्रेमाची कबुली देत आहे. हे सगळं पिंकी पाहत असते. पिंकीला पण खरंच छान वाटत असतं, कारण सिंधू एवढी खुश आहे आणि राघव तिच्यावरती मनापासून प्रेम करतोय हे सिंधूच्याही लक्षात आलेलं आहे, पिंकीच्याही लक्षात आलेलं आहे. पण काहीही झालं तरी सिंधूला ही गोष्ट शोधायची आहे की आपली सावी कुठं गेलेली आहे. कारण सावी कुठं आहे ही गोष्ट जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत सिंधू हे ॲक्सेप्टच करणार नाही की ती सिंधू आहे. हे सगळं राघव आणि सिंधू यांचं चाललेलं असतं. पिंकी त्या दोघांकडे पाहत असते आणि बाहेर असलेल्या मधूचा खूपच जळफळाट होत असतो, तिला त्रास होत असतो. हे सगळं जे काही चालू आहे ते पाहून मधूच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात. मधू म्हणत असते की मला कृष्णाला तिने केलेल्या प्रॉमिसची जाणीव करूनच द्यावी लागणार आहे. सिंधू आणि राघव दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात. सिंधूला पण खूप छान वाटत असतं, तीही राघवच्या मिठीत सुखावलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे पिंकी म्हणते की या दोघांना कोणाचीही नजर लागायला नको आहे. पिंकीचं असं म्हणणं आहे काहीही झालं तरी ही दोघं मात्र सुखात राहिली पाहिजेत असं पिंकीला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी पिंकी निघालेली असते आणि सिंधू म्हणजे कृष्णा तिला सोडायला बाहेर आलेली असते. आणि त्यानंतर पिंकी म्हणत असते की एवढं तू काल आलीस पण आपल्या दोघींमध्ये शांतपणे बोलणंच झालेलं नाही आहे. पण मला एक सांग, तू गडचिरोलीला गेलेली होती ना, तिथल्या कामाचं काय झालं? तेव्हा सिंधू म्हणते की तुझ्या माणसाने दिलेली खबर अगदी पक्की होती, पण त्या मधूचा जो पार्टनर आहे ना भरपूरच हुशार आहे. त्याने मी तिथं पोहोचण्याआधी सावीला तिथून दुसरीकडे हलवलेलं होतं. हे जेव्हा पिंकीला कळतं तेव्हा पिंकी म्हणते की अरे बापरे, मग आता काय करायचं? तेव्हा सिंधू म्हणते की आपल्याला अजूनही लक्ष ठेवावंच लागणार आहे. नक्की तो पार्टनर आहे ते तुला कळलं का? तेव्हा पिंकी म्हणते की मला वाटतं रुक्मिणी काकूच पार्टनर आहे. त्यावरती सिंधू म्हणते की नाही, ते शक्यच नाही, कारण रुक्मिणी काकू पार्टनर असणं, कारण रुक्मिणी काकू मला अपमान करतील, मला वाटेल ते बोलतील, पण माझ्या सावीच्या बाबतीत असा चुकीचा विचार मात्र त्या कधीच करणार नाही. तर इकडे पिंकी म्हणते तुला एवढी खात्री आहे त्यांच्याबद्दल? तेव्हा सिंधू सांगते की हो, मला पूर्ण खात्री आहे त्यांच्याबद्दल, त्या असं करू शकत नाहीत हे मला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर तिकडून राघव यायला लागलेला असतो आणि इकडे मधूच्या बाबतीत पिंकी सांगत असते ती मधुमक्खी आहे ना, खरंच दाजींच्या जवळ प्रत्येक वेळेस जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती, पण दाजी म्हणजे 100 नंबरी सोनं आहे बघ. काही झालं तरी ते मात्र तिला जराही भाव देत नव्हते. समोरून राघव यायला लागलेला दिसतो आणि मग पिंकी लगेच म्हणते काय गं, काय दाजी मला साधी सोडायला पण आले नाहीत, मी निघाली आता तर. तेव्हा सिंधू म्हणते ते बघ तुझे दाजी आलेले आहेत तुला सोडायला आणि ते येणार नाहीत असं होणारच नाही असं सिंधू तिला सांगत असते. आणि या दोघींचं हे बोलणं चालू असतं. राघव आला की विषय बदललेला असतो आणि पिंकी मग दाजींकडे जाते आणि म्हणते खरंच तुम्ही ना 100 नंबरी सोनं आहात. माझी कृष्णा जी आहे ना ती सुखात राहणार आहे, तुमच्या दोघांच्या जोडीला कोणाची नजरही लागायला नको आहे असं पिंकीचं म्हणणं असतं. पिंकी हे सर्व बोलत असते. राघव तिच्याकडे पाहत असतो आणि राघव म्हणत असतो की हो, हे सगळं जे काय आहे ते बरोबर आहे, पण सिंधू त्याच्याशी खोटं का बोलते हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो. कारण पिंकीने आता सिंधूला सांगितलेलं असतं की मधूच्या डोक्यात नक्की काय काय सुरू असतं आणि मधू कशी वागत असते याबद्दल पिंकीने सिंधूला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. मधूच्या मनात किती काळा आहे, ती किती कपटी आहे आणि राघवला मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते या गोष्टी सिंधूला पिंकीने सांगितलेल्या असतात. जाताना दोघीजणी एकमेकींना कडकडून मिठी मारतात आणि आता पिंकी निघालेली असते. तर इकडे पिंकीला राघव म्हणतो की काळजी घ्या. त्याचबरोबर पिंकीला तो म्हणतो की सगळं काय आहे ती मान्य आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला भेटून आनंद झाला. हे इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर पिंकी म्हणते की अहो हे मराठीत बोललं असतात तरी बरं वाटलं असतं आणि हे इंग्लिश असं पिंकी बोलत असते. तेव्हा मात्र राघव म्हणत असतो की हो बरोबर आहे, पण जे काय आहे ते आता आहे तुमच्या समोरच आहे असं राघवचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पिंकी बाय करते आणि मग राघव तिचा हात खेचतो आणि तिला स्वतःच्या जवळ ओढत असतो. त्यावेळेस मात्र पिंकी थांबत नाही, तर इकडे सिंधू थांबत नाही, तर ती राघवला म्हणते की मला माहिती आहे अजूनही तुझ्या मनात शंकाच आहे, अजूनही तुला माझ्याबद्दल डाऊटच येत असतो असं म्हटल्यानंतर राघव तिला म्हणतो की बरोबर आहे ना. तेव्हा कृष्णा म्हणते की ही गोष्ट लक्षात ठेव लंबू,
आता जर इथून पुढं तू माझ्यावरती डाऊट घेतला आणि तुला जर सिंधू की कृष्णा, कृष्णा की सिंधू हे जर कन्फ्युजन असेल तर मी हे डील सोडून कायमचं निघून जाईल. तेव्हा मी तुझ्या मदरचाही तुझ्या आईचाही विचार करणार नाही, असं आता कृष्णा ही राघवला धमकावत आहे. तेव्हा राघव सिंधूकडे पाहतच राहतो, कारण सिंधू आल्यामुळं आईच्या तब्येतीत जी सुधारणा झालेली आहे ते पाहून राघव खरं तर सिंधूच्या प्रेमात पडलेला असतो, पुन्हा प्रेमात पडलेला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सिंधू पुन्हा राघवला धमकावत आहे. ती म्हणत आहे की माझ्याबद्दल काहीही शोधायचा प्रयत्न करू नकोस, कारण राघवने DNA टेस्ट केलेली असते आणि त्याला शोधून घ्यायचं असतं की नक्की ही कोण आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये सगळेजण आता ब्रेकफास्टसाठी बसलेले आहेत आणि राजश्रीला सिंधू म्हणजे कृष्णा सांगते की मदर, मी या लग्नासाठी आत्ता तयार नाही, आपण थोडे दिवस थांबूया का? आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो, कारण इकडे मधूने सिंधूला धमकावलेलं असतं आणि त्यासाठी सिंधूने हे सगळं केलेलं असतं. आता हा सगळा सिंधूचा डाव असतो आणि ती जेव्हा या दोघींना असं बोलते तेव्हा सगळ्यांना धक्का बसलेला आहे. आणि त्यानंतर मात्र मधू पाहतच राहते. आणि मग इकडे राजश्रीला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. काही झालं तरी सिंधू आणि राघवचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे असे राजश्रीची इच्छा आहे आणि त्यासाठी राजश्री हे सर्व करत होती. आणि अचानक आता सिंधूने हा निर्णय दिल्यामुळं तिलाही धक्का बसलेला आहे. राघवही पाहतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मधू सिंधूला म्हणत असते, तू मला काय प्रॉमिस केले हे विसरली आहेस का? तेव्हा कृष्णा म्हणते की नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तू त्या सिंधूसोबत जे काय वागलेले आहे ते सगळं मला माहिती आहे आणि एकदा का मी ते सगळं सगळ्यांच्या समोर आणायचा विचार केला तर तू किती अडकशील हा विचार कर. आणि हे जर सगळं मी घरात सगळ्यांना सांगितलं की तू त्या सिंधूसोबत जे काय वागलेली आहे त्यानंतर तुझी काय वाट लागेल याचा विचार कर. असं आता जेव्हा इकडे सिंधू मधूला सांगते तेव्हा मधूची तर वाटच लागलेली आहे आणि मधू पाहतच राहते की हे सगळं आता काय होणार आहे. मधूला पण टेन्शन आलेलं आहे की या सगळ्याचा परिणाम तिला काय भोगावं लागेल, कारण तिने जी चूक केलेली आहे ती चूक तिला चांगलीच महागात पडणार आहे. तर आता सिंधूने धमकावल्यानंतर मधूच्या चांगल्याच सिट्ट्या वाजलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.